श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामी प्रकट दिन. स्वामी समर्थ प्रकट दिन. आज करूया स्वामींना अभिषेक घालूया. श्री स्वामी समर्थ. हरि ओम. सहस्रशीर्ष पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठङ्गाग्लं पुरुष एवेदं सर्व यद्भूतं यच्च भव्यं उतामृततस्य शानु यदिन्नातिरोहति एतावानश्च महिमा तु जायाश्च पुरुषः पादश्च विश्वभूतानि त्रिपादश्चामृतं दिवि त्रिपादोत्रम् उद्वैत्व पुरुषः पादस्नेहा भवेत् पुनः तत्तो विसङ्गव्यात्कुर्यात् साशर्षे अभि तस्माद्विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमिमतो मुरः यत्पुरुषेण हविषदेव यज्ञमन्वन्त वसन्तो अस्य श्रीराज्यं ग्रीष्मविद्धः शरद्वभिः तं यज्ञं बर्हिषि पक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देव अजयन्त साध्व अश्रुदेश्व ये तस्माज्ञात सर्वऋतः संभृत पुषदाज्यवं पशुन्तचक्रवायव्य नारण्य घ्रामश्व ये तस्माद्यज्ञात सर्वहृतः ऋषः सामानि दद्निरे चन्दंसि जज्ञिरे तस्माद्यजुष्मसाज्जायत तस्मादश्वजायन्त एके चोभया ददः गावोः जन्यरे तस्माज्जात अजावयः यत्पुरुषं यद्रुवः कतिदैवक्लयन् मुखं किमच्च कौ बाहुका उरुपाद उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीद भावराजय कृतः उरु तदस्य तद्वश्य प्रद्भ्यान शूद्रो अजायतः चन्द्रमा मनसो जातश्वक्षोः सूर्यो जायतः मकदेन्द्रजाग्रीक्ष्वः प्राणाद्वायुर्जायतः नाभ्याजासीदन्तरिक्षः शिग्नो धवत्समवर्तितः पद्भ्यां भूमिर्दिशा क्षोत्रात् तथा लोकः कल्पयन् सप्तशासन् परिधयः श्रियः सप्तः समिधः कृतः देवा यज्ञं च दत्त्वानाम् अभध्वनं पुरुषं पशुं यज्ञेन यज्ञं जयन्त देवस्थाने धर्माणि प्रथमन्यासानः तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पुरो सद्य सन्ति देवः हरि ओं मतो देवभवन्तु नो यतो विष्णुविचर्कमे प्रत्युत्वा सप्तदमभ्यः इदं विष्णुविचर्कर्मे त्रेधा दिनदेपदं सम्मूढमस्य पांसुरे त्रणीपदा विचक्रमे विष्णुर्गोपाधभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णु कर्माणि पश्यति यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युजः सुखा तद विष्णोः परं पदं सदा पश्यति सुरयः विधिवशक्षुरतत्वेन पदद्विप्राणं विपणयन्तो चाग्रुवासा सम्मिदते विष्णु यत्परं पदं शान्तिम् ॐ देवस्य त्वसद्प्रसवे नमः पुषु हस्तभ्यः अग्निस्तेजसः भूरिस्वोर्जसि नस्तेन्द्रियो नाभीष्याभिबलाय श्रीशेषस्येनाध्य ॐ भूर्भुवस्वः अमृतभिषेकतो शान्ति पुष्टिसृष्टिश्चस्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः. श्रीसूक्त. हरि ओं. हिरण्यवर्णं हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदम् आवह तुझा पाय ऋषी आज चालूनिया स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो तुझा पाय ऋषी आज चालून आलो तुझा पाय ऋषी आज चालून आलो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो. दाटली या कंठाशी आर्तताही आजर दाटली या कंठाशी आर्तताही आजर स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर चक्र हे जन्मोजन्मीचे भेदाया निघालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामी मय झालो. कारण करता ग्रंथामध्ये
त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकर्म एकदंत परशुराम गमलेला जयाची स्वाहा. त्या मंगला साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामीच्या सारामता बघून निर्विघ्नपणे होई स्वाहा. ज्याच्यावर प्रसादण्यात मग पंडित होते सकाळच्या तीर्थात श्रीगणेश काळ मिळाली स्वाहा. जो अज्ञानपणाच विद्यापान क्षेत्र जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यार्थ्या गुरुवर ते असते माता पिता तैसे श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांच्या समान प्रवरणाला साष्टांग स्वाहा. ब्रह्म विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार आले लग्न करी हा त्रिपुर दत्तात्रेयांना तेव्हा स्थापना कारण वैग अवतार नवद विष्णू गणपतीचे कर्तव्य स्वाहा. मग की त्याचे अवतार प्रत्यक्ष कलकोटी साजा प्रसिद्ध झाला स्वामीरूपी स्वाहा. कोटे आणि कोणत्या काळी कोण जातीत कोणत्या काळी कोण वर्णकडे धर्मकडे कोणा साई कळेना स्वाहा. श्री स्वामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार जाईल नानावेदा भक्तांना गेले स्वाहा. ते सष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजाने गावी यांची उजिरली स्वाहा. करता आणि करगत तुझे का स्वामीता माझ्या ठेवा तुम्ही पणाच्या नसेची ऐसे ऐकून असे संतोष कामने जमते कविले गे व्यक्त हृदस्ते करून स्वाहा. आता नम साधुपंद जैसना भेदाभेद ते स्वात्मिक आनंदमय सदोदिता राहते स्वाहा. त्याच वाल्मिकी महात्म्याने भूतग्रंथशील जनवर मला त्याचे नमन माझे सष्टांग स्वाहा. कवी कुलप्रता करून रस्त्यांची कंठ शिशर या जगी झाली स्वाहा. त्रिधर आणि वामन ज्यांची प्रंतर्शना पाहून द्या ते डोलवते मला त्यांची चरण मिळले स्वाहा. प्रसादकाराने स्वाहा. हो तुम्ही संतज्ञ माझे दिनावर कृपा करून आपण सरावून दर्शन करावे स्वाहा. आत करून म्हणजे कसोते शिक्षण महात्म्याने विद्वान श्रवणी सादर भेसाले स्वाहारे हे अंतप्रदान आधी श्रवणी असे माझ्या संस्कृतवाने ते प्रेरणात व्हावे स्वाहा. स्वामींच्या लिलावत असेल लोकांत त्या सर्वपर्यंत ग्रंथ पसरलेले समुद्र स्वाहा. त्या मदतीने पाहिजे आपण आपले घेतले काही देवा मन सज्ञान मला काही न करावा स्वाहा. इथे श्रवणात न गोष्ट करतात प्रादरभूत त्या गोडा स्वाहा. इथे संप्रदान प्रथम त्या गोडा श्री शंकर श्री स्वाहा प्रसू स्वाहा. अध्याय दुसरे गणेशायन मका मनोरंजन जेवचे ते होय त्यांची म्हणतो तसेच निष्काम भक्त आपले केवळ प्राप्ती होत असते स्वाहा. अक्कलकोट माझा राजपणोदे यांच्याकडे बैसल समर्थांचे स्वर भक्त मंडळी विष्टित आहे साहेब कोणी कळकत्याचा माहिती उरण दर्शनाचं पातला त्यांची दिवशी सहज आदरतेचा केला की स्वाहा. त्याचं एक फारसे आला होतं दर्शनाचं त्याने प्रमंडळीचं महाराजांनी सुचविले स्वाहा. तेनकोटच्या आनंद बाहेर मांडवण्यात एक हरे दोघांशी बेसन दोहीवर तिसरीवर बेसले आपण स्वाहा. पाहुणे समर्थांचे त्याचे भयतांचे वाटले चोवीस साहेबांचे प्रश्न केला सायच्या आपणाला कुठून स्वाहा. स्वामींनी हशमकराने उत्तर दिले त्याला मी कर्तव्यातून निघालो स्वाहा. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समोर आम्ही असे पाहिलं स्वाहा. घेतले कालींचे दर्शन पाहिले गाथाटक पाहून नाना प्रति हिंदूने हरिद्वाराप्रती गेलो स्वाहा. पुढे काही केदारेश्वर हिंडलो तेथे समुद्र ऐसे हजारा नगरे आम्ही भेटले स्वाहा. मग तेथून सहज ते पातळ गोदावरी याची पद महाप्रख्याती परानंतरी वर्णिली स्वाहा. केले गोदावरीचे स्नानस्थळी पहिले परमपावना काही दिवस फिरून हैदराबाद परतलो स्वाहा. येऊन मंगळ वेळेस भौत दिवस केला स्वाहा. येऊन कंठोर शौचिन तेथे राहिलो स्वाहा. तदनंतर वेगांपर पाहिले आम्ही सुंदर अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामीनाथाच्या पकडता चार पुरुषात येते आता स्वामीच्या त्रगाता एकता कंठोरतीचं केलं स्वाहा. दत्तध्यानाच्या अंत्या अक्कलकोट आली तेंडरुपराय दर्शन तिथे चिंट्राती त्यापरी स्वाहा. चोळपाचं उदृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्याचे सुखपूर्व सेवा नित्य ते बघाडत येते स्वाहा. चोळपाच्या सदोनिकांतात हे केवळ पतिव्रता सदोदित तिच्यात आनंद स्वामी सेवेचे स्वामी केवळ ईश्वरमत देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येते कामनेचे ती धरून स्वाहा. कोणी संपत्तिकार आणि कोणी सामागतिक संतांनी व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहून स्वाहा. शरीर बघू कष्टले संसार तापे तप्त झाले मायामाय पसरते फसला ऐसे आले की ते स्वाहा. भक्त अंतर जे ते येते राजे परविते दृढचरण जयांचे भक्ती त्यासी होते कल्पतरू स्वाहा. जे कानिंदिका कुठेला ते शास्त्री केवळ आजकाळ प्रति तत्काळ योग्य शासन करीतात स्वाहा. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसवणी म्हणती जनाचे डोंग्याच्या नादी लागला स्वाहा. कोणी दोन सण आले तर कुठे हसन म्हणती जनाचे डोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगे जनाना भोग भोगी साधू लक्षण यांची अंगी कोणती वसत असे स्वाहा. ऐसे त्यांनी दिले समर्थाने अंतरी चालेल तेव्हा ती बेटीचे तेव्हा केली की नवाला एका स्वाहा.
एका भक्ताची अधोरे पातळ समर्थांची स्वारी तेही तो त्या विचारली होती. बरोबर संन्यासी स्वाहा ते या निवते बसवले भक्ती पाठावते तरी स्वामी आपले चेते चमत्कार म्हणते करू आता स्वाहा. दर्शन अत्यंत पातळ तिथे क्षणात समाज ताटाला होते एकाची गर्दी झाली स्वाहा. दर्शन घेऊन स्वामींचे मंगलानाम घरच्यात याचे हेतू प्रवय म्हणजे म्हणून या विनवती स्वाहा. एका भक्ताच्या घरी पाहतो समर्थांचे स्वर येते ही दोघे अविचारे होते बरोबरी संन्यासी स्वाहा. येथे तिने होते बसले भक्ती पाठावर दर्शनी स्वामी आपल्याचे चमत्कार म्हणते करू आता स्वाहा. दर्शनी संख्यात पातळी ते सांगतात समाज दाखला होते एकाची गर्दी झाली स्वाहा. दर्शनी चरणांचे मंगलनामा गरजे देवाचे हेतू प्रवय म्हणजे म्हणून या विनविते स्वाहा. कोणी द्रळ पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तार्पणे करते नाही मिते त्याची स्वाहा. कोणी नवसाचे करते कोणी अनन्या देते कोणी काही संकल्प करते शरण पूजिते आनंदे स्वाहा. संन्यासी कौतुक पाहते म्हणा माझ्या आश्चर्य करते क्षाने एका ताटसवत वैरा भावे सर्वमी स्वाहा. स्वामीपुढे जे पदार्थ पडाले होते असंख्यात ते निजस्ते समर्थ संन्यासीपुढे लोटते स्वाहा. मोडली जनांची करती तो येऊन सेविका संन्यासीपुढल्या नाना वस्तू नेमू लागली स्वाहा. समर्थन त्या दिवशी स्पर्शने केला नंतर सूर्य जाता तासळच तेथून उठली स्वाहा. दोघे संन्यासी त्या दिवशी पाहिली केवळ वस्त्रात्र होत संन्यासी अग्निवर्ज असेल स्वाहा. जे पातले करू छळण ते ज्यांची झाली विठंबना दंडव्या कुस्तीत जुना उतरले येथेवर या स्वाहा. इथे श्रीरामांतर नामभक्त सदाप्रस प्रेमळ भक्त चतुर्थ गोढा श्री स्वाहा. श्री स्वामी श्रेष्ठ महतो अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकाना विष्णू विद्यानंद छेदक भास्करा भरवसाक्षी परात्परा भक्ता कराय सगळे तू अक्कलकोट स्वामी वसत भक्त भक्त झाले स्वाहा. वात पसरली झोपडे कोणाचे करायला स्वाकडे धावा घेते स्वामीकडे राजा रजवडे थोडं स्वाहा. तेव्हा किती पंकपत स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती हाती ते असे स्वाहा. बडोद्या माझे त्या अवसरे मल्हार राजा तिकडे एकत्र त्याचे अंतरी विचार अवस्थेचा पातला स्वाहा. दिवाण आणि सरदार मान करते असे थोडं बैसले असता समाग्र बोलले नृत्या प्रति स्वाहा. कोणी उजावून आपले कुठंसे येते धान्य हवा तरी आम्ही त्या शेणामध्ये उभवत स्वाहा. कार्य चांगले कठीण कोणी न बोलते वचन कोणा एका लागून गोष्टीमाने करवेना स्वाहा. तेव्हा आता त्या सैव सरदार होता योग्य आणि चतुर ते बोलत झाला उत्तर रूपाला की प्रियची स्वाहा. ऐसे ऐकून उत्तर धनचंद्र नृपवर तैसे सभेत समग्र आनंदित झाले. नृपती सकलच त्या प्रेरत सन्माने गौरव आणि मधुरवचन हो विनंती त्या स्वाहा. तात्यासाहेबांनी घाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ स्वाहा. पाहुणी समची दिव्यमुक्ती आनंदित झाले चित्ते ते जणांचे पाहुणी भक्ती धन्य म्हणते त्याचे स्वाहा. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांचे भक्त राजघरातील देवती त्याही करते स्वामी सेवा स्वाहा. ऐसे पाहुणे तात्याचे विचार पडायला मानसे या नगरातून स्वामीचे कैसे नेऊ आपण स्वाहा. नाना प्रयत्न परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे स्वाहा. करून नाना पक्वाने करीते ब्राह्मण भोजन दिदली भाऊ सालताने याची कथने तृप्ती केले स्वाहा. स्वामीची ध्वजबद्ध नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकर संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा स्वाहा. स्वामींची पूजेभक्ती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकर संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा स्वाहा. याच्याने काही न झाले केले तर त्या मनुष्याने झाले विचार पडाला त्यांची स्वाहा. प्रयत्न परमेश्वर प्रयत्नकारी होय सत्व लढून युक्ती थोडं कार्य आपण साधावे स्वाहा. करून न पकवून करते ब्राह्मण भोजन दिले बहुसालात आणि याची कथाने तृप्ती केले स्वाहा. स्वामींच्या पूजेबद्दल नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकर संतुष्ट होते ऐसे करते सर्वदा स्वाहा. ऐशाने काही न झालं केले तितके व्यर्थ गेले तर त्यामुळे किंवा झाले विचार करायला त्यांचे स्वाहा. मग लढवी ते पण गांठून झोपा प्रतीच्या विधिवाद सांगत त्या स्वाहा. जरी तिने समर्थांशी घेऊन याला पुढे द्यायचे मग मला रौदात्री सेनामध्ये तिला माते स्वाहा. रवीनं सर्व चोळपाची लागली अशा याच्या अंतरी भरवसा झगरीचा पोचाला स्वाहा. चोळपाचे कर जोडून विनंती केली मधुरवचन कपाळ होऊन समर्थाने बडोद्या प्रती चलावी स्वाहा. त्याने माझे कल्याण मिळेल मला भौतधन आपला हे योग्य सन्मानात येथे जाता होईल स्वाहा. ऐसे ऐकून वचन समर्थांच्या हाशी करून तर चोळप लागून काय दिले सत्वर स्वाहा. हे तिसरा तर नाना पडतो सत्ता ऐकत व्हायका पंचमध्ये घोडा स्वाहा. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणशी 6 अक्षर पंडित लिहित ऐसे संस्कृत स्वामी महत्व देवती स्वाहा. मागला त्याचे अंत्यचोळ पावणे संपत्ती पाकरण माझ्यावरती बडोद्याची चालावे स्वाहा.
आलं नाही. त्याने दुकानला जा म्हटले होते, ह्याला जा म्हटले होते. किल्ली नसाला काय झालं, गेलं त्याने दुकानला आणि येऊन. काय मदत म्हणून काही नाहीच बघ. कॉलेजचे कॉलेज चुकलं, सगळं चुकलं.